सरसकट कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आंदोलन पुकारणारे शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणजे भूलभुलैया असा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलेला आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याशी या संदर्भात आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी संवाद साधलाय, बघूया। शेतकऱ्यांचे नेते म्हणून रविकांत तुपकर यांची महाराष्ट्राला ओळख आहे। आता महाराष्ट्रानं सरकारनं जी कर्जमाफी केली याच्या विरोधात आता एल्गार पुकारत आहे। महाराष्ट्र सरकारने केलेली कर्जमाफी ही भूलथाप वाटते का? नाही, मुळामध्ये सरकारने असं म्हटलं होतं की 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्ज आम्ही माफ करू, पण दुर्दैवाने सरकारने काय केलंय की मुद्दल भरणार आहे सरकार आणि व्याज बँकांनी सोडून द्यावं असं सरकारने म्हटलेलं आहे। मग ती बँकेने जी रक्कम सोडून द्यायची आहे त्याच्यामध्ये सिबिल खराब होणार आहे शेतकऱ्यांचं। मग सिबिल खराब झालं तर त्या शेतकऱ्याला एज्युकेशन लोन घेता येणार नाही, त्या शेतकऱ्याला व्यापारी कर्ज घेता येणार नाही, त्या शेतकऱ्याला होम लोन घेता येणार नाही, त्या शेतकऱ्याला शेतीपूरक दुसरं जे कर्ज आहे ते कर्ज घेता येणार नाही, फक्त पीक कर्ज घेता येईल। मग आमच्या 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल जे खराब होणार आहे त्याला जबाबदार कोण आहे? या बाबतीत सरकारनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे। आणि आमचं म्हणणं आहे की ITR भरणारे शेतकरी जो आहेत, शेतीवर ITR भरतो तो इतर लोन मिळण्यासाठी भरत असतो, त्यामुळे तो शेतकरी श्रीमंत आहे असं त्याचा अर्थ होत नाही। त्या शेतकऱ्याचा समावेश करा। रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना 2 लाख रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान द्या। पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीमध्ये समावेश करा आणि दुसऱ्या बाजूला मयत शेतकऱ्यांचा सुद्धा कर्जमाफीमध्ये समावेश करा ज्यांचे खाते थकीत असतील। अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही कोल्हापुरातनं लवकरच या महिन्यामध्ये प्रचंड मोठा एल्गार पुकारणार आहोत। शेतकरी नेते यांनी सांगितलेलं आहे की सिबिल खराब होऊ नये, शेतकऱ्यांना सर्व कर्जमाफी झाली पाहिजे, यासाठी सर्व शेतकऱ्यांचा लढा कोल्हापुरातून उभारला जाणार आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।